अनुभव. हॅलो. हॅलो. हा, बोलत नाही. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. खूप ओळखलं का? नाव आलं असेल ना. आलंय. माझ्याकडे सेव्ह आहे ना ताई तुमचं नाव. बोलू का? हा. दामले ताई ना. बरं, राहू द्या. हा. 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 काही नाही, आज लय छान अनुभव आला मला. अरे वा. असे अनुभव आले कोणाला छान की बरं वाटतं हो ताई. लय छान आला अनुभव आज. सार झाला आज. म्हणजे कसं काय ताई? स्वामी भक्तीचा. हो ना, हो ना. पण म्हणजे त्या पूजा करताना की कसा आला? म्हणजे पूजा करताना, म्हणजे ताट मांडलं होतं ना मी जेवायला स्वामीला, रोज मांडते ना. हो 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 हो. तर आज खाल्लं स्वामीनी. अरे, काय हा. म्हणता? एवढ्या हा. वर्षांनी हं? हा. वा. आज ताई काय मी, केलं होतं त्यांना जेवायला त्यांच्या आवडीचं? अहो काहीच नाही, साधं साधंच. आता शेतकरी आहेत ना आम्ही. बरोबर. हा. आता शेतीचे उद्योग चालू असतात ना. हो. आता काय तर लावलं तुमच्या शेतात? अहो आता कांदे येतं, ती भाजीची मका असते बघा, हो 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 हो. ती मका आहे, तुरी यात, कापूस असतो, अच्छा. हा हा हा. गहू, म्हणजे सगळे सगळं सगळं. थोडं 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 लावतात. हा, सगळं सगळं. हा. आणि मग सकाळचा की संध्याकाळच्या नैवेद्याचा? सकाळी ताई, सकाळी 12 वाजता बरोबर. हो. आता कसं सकाळी समजा सगळं काम असतं ना, असं म्हणजे घरात झाड झूड शेण, गुरं आहेत ना आम्हाला, हो हो. जनावर. किती आहेत तर गुरं? म्हशी आहेत ताई, बैल येतं, शेळ्या येतात. अरे वा. किती हा. छान वाटतं हो ताई. हे खरं घर असतं. ताई, एक कुत्रा आहे, त्याचं नाव लाडू पण ठेवलेलं आहे. अरे. ते ते लाडू पण इकडून तिकडून काम करताना पायात घोटळतो. अरे बापरे, बघा. हा. आणि लाडू, मग सकाळी मग लाडू तुम्ही म्हणलं का येतो जवळ. हा. हा. मग नैवेद्य ठेवलं आणि मग तुम्ही काय पूजा वगैरे केली का तिथे? म्हणजे आपली सकाळची पूजा, रोजची नित्य पूजा असते ना, ती करत सेवा. होत्या. हा हा हा. म्हणजे केली आणि नैवेद्य त्यांना मांडला आणि मी जेवायला बसले. हा हा हा. मी समजा देवघरात त्यांना मांडला आणि मी इकडे आली बाजूला जेवायला. हा हा हा. तर मग नंतर गेले तर खाल्लेलं होतं. बघा. माझं जेवायचं झालं का, म्हणजे नैवेद्य मांडला हा हा. आणि स्वामीला म्हणले, स्वामी तुम्ही जेवा, मी पण जेवते आता. हा हा. अच्छा. हा हा हा. हा हा, तुम्ही जेवा, मी पण जेवते. आणि मी रोज म्हणत स्वामी तुम्ही जेवा, असं मी हा पण जेवते, तुम्ही जेवा, असं. हा हा. तर आणि आज मग खरंच ताटातलं? अर्धी म्हणजे एक चपाती मांडीत असते आणि अर्धी बाजरीची भाकर मांडीत असते. अरे वा, दोन्ही किती छान हो. दोन्ही पण, हा. दोन्ही पण मांडीत असते. कि- आणि भेंडीची भाजी होती हा. आणि मेथीची भाजी होती अरे वा. आणि ज्वारीची पापडी होती. बापरे, एवढं सगळं केलेलं होतं? हा, हो हो. हा आणि म्हशी आता सध्या म्हणजे वेलेला नाही, आता दूध नाहीये सध्या. हा हा हा. आणि दूध असलं का मग दूध भाजी असं एक दोन भाज्या असतात रोज, आता लागतातच ना मुलांना. बरोबर बरोबर. हा. हा. तर मग भाजी, मग दूध ते केव्हा सगळं. तुमच्या लक्षात आलं? माझं जेवायचं झालं का हा. थोड्या वेळात लगेच मी ताट उचलून घेऊन येत असते ना, मग आणि आपल्या बरोबर. हा भाजीत हा भाजी हा. टाकायची, भाकरीत भाकरी टाकायची, असं. हो 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 हो. असं म्हणजे प्रसाद म्हणून खायचं, आपलं ते ध्यान धरून खायचं उलट, असं. अगदी बरोबर आहे. हा. हा. तेव्हा म्हणजे लक्षात आलं. हा, लगेच लक्षात आलं ना. बापरे. म्हणजे भेंडी ना मी अशी हातानेच घेतली होती, हा हा हा. पातेल्यातली, आणि ताटामध्ये ठेवता हात भरलेला होता ना एक, हो आणि हो एका हो. हाताने एका हाताने ग्लास घेतला मी भरून हा हा पाण्याचा. हा तर ती हा भेंडीचा हात भरल्यामुळे मी ते बेसिंग मध्ये धुवायला गेले ना हात. हा 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 हा. तर मी काय म्हणते, माझ्या मनातली मनात म्हणते, स्वामी रोज असं थोडस पाणी ओतीते इकडं आणि मग तुम्हाला ग्लास फुल भरून जातो का नाही काय नो. तर मी ग्लास फुल भरून ठेवला देवा पुढं, म्हणजे ते पाणी सर अख्खं बेसिंग मध्ये ओतून दिलं आणि दुसरा ग्लास भरून ठेवला. अच्छा. हा हा हा. हा. तर ग्लास पण अर्धा झालेला होता ताई. ग्लास पण अर्धा? हा ताई. फोटो काढलाय ग्लास, का ताई? फोटो नाही काढला ताई, माझ्या लक्षातच नाही आलं. ताई, फोटो तर काढायला पाहिजे होता, एवढं छान सुंदर अनुभव. लयच छान आला बाई ताई अनुभव, मला हो ना. लक्षातच नाही.
लक्षातच नाही. अहो ताई, हं. तुरीची काढणी चालू आहे ना, तर मी गडबड गडबड हो, तशीच गेले ना शेतकऱ्याचं ताई. माहित आहे हो ताई, जीवन हा किती भारी आहे ते. हा. म्हणजे पण ताई, सुंदर पण कामात ना, आहे आणि कामात धावपळ काहीच पण आहे. वाटत नाही ताई, आनंद वाटतो. खरंय. स्वामीचे गाणे लावते मोबाईल मध्ये, मस्त काम करते, असा आनंद वा, वाटतो. मग गाणे ते जीवन लावते. सुंदरच आहे, हो. पण दगदग भरपूर आहे शेतकऱ्याला. काही नाही ताई, उलट दगदग पाहिजे आणि माणूस पाहिजे. बिजी बिजी पाहिजे माणूस ताई. खरं, जेवढं शरीर थकेल तेवढं मन पण मग आरामात झोपतं. झोप पण छान लागते. लई छान लागते झोप. खरंय. आणि तुमचे अनुभव पण ऐकत असते, किती छान छान अनुभव असतील. हो हो, छान छान तर असतातच. खरंय, हा. ते तर प्रश्नच नाही. असा अनुभव आला ताई हा, मला, मी म्हणजे शेअर करते हं, ताई. सांगते ना, अजून पुढचं सांगू का सांगा नको आता? सांगा 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 ना. हं. ताई, मला तर म्हणजे आवडतंच ऐकायला. गेल्या वर्षी ना, हा. मी म्हणजे 11 गुरुवारचे सलंग म्हणजे व्रत केले. तर बापरे, तर ते ना, म्हणजे कसे केले, पहाटे उठून 2:30ला उठायचे बरं का ताई. 2:30ला? 2:30ला उठायचे हा आणि सगळं घर आहे ना, आणल्या दिवशी संध्याकाळी साफ करून ठेवायचे बरं का. हा 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 तर साफ करून ठेवायचे आणि 2:30ला उठायचे. हा ते संध्याकाळी सडा ते सारवण संध्याकाळीच करून ठेवायचे. रांगोळी बिंगोळी सकाळी उठून काढायची आंघोळ हा करून. हा आणि 2:30ला करून माझं लवकरच व्हायचं वाचून, म्हणजे असं पाठची केली मी सेवा ती. हा हा हा. हा. तर ते म्हणजे 2 वेळेस तिथे 2 गुरुवार म्हणजे 11 वेळेचे 2 केले. व्रत झाले. हा 2 व्रत झाले. हा. आणि यंदा काय अजून म्हणजे कामाने जरा नाही काही अजून हो म्हणजे ना, केलं बरोबर आहे. असं. पण म्हणजे नित्य सेवा चालू आहे रोजची मॅडम. ते पण करता हं? हा. वा. आणि रोज फुलं आहेत सगळ्या, म्हणजे जास्वंदीचं, गुलाबाचं, सगळे फुलं येते तिथं जवळ दारात. अरे वा वा तर वा सगळे सगळे फुलं मांडते रोज. वा. तर ताई, पण फ्रेश वाटतं बरं का, ती एक आवड खरंच वेगळीच खरंच, आहे. ती आवड वेगळी. आणि ज्याने स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या आह, सेवेत गेलं, की ताई, त्या पण व्यक्तीला टेन्शनच नाही कसलं. टेन्शन नाही, जीवनच बदलून जातं. जीवनच बदलून जातं. कसं बोललात? माणूसच बदलून जातं. अगदी अगदी. आणि मग लय. घरातले पण करतात का, मुलं वगैरे? मुलं नाही करीत, पण वात लावली असते, वात लावतो कधी कधी. अच्छा अच्छा. हा, वात पण लावते. तारक मंत्र तरी म्हणायला लावायचा. आता केवढा आहे तो? मुलं केवढे आहेत तुमची? मुलगी 11वीला आहे मॅडम. हा, मुलगा 7वीला आहे. 7वीला. हा, मग त्याला लावा ताई आत्ताच हे सवय. हा हा मुलगी तर करेल, मुली तर केव्हाही ऐकतात. हा हा मुलांनाच आणायला कठीण जातं. हा, खरंय ना. मुली कधी पण ऐकतात, त्यांना कोणत्याही वेळेला तिच्या सांगा. मॅडम, तिच्या वहीवर नाव, सगळ्या वयावर नाव आहे स्वामी समर्थ असं. बघा किती. आणि तिने काय घेतलं 11वीला? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काय? सायन्स. वा, हा, मग काय सायन्स. प्रश्नच नाही. तिला 10वीला मॅडम 84% येतं. बाप रे, तुम्हाला बघा ताई. मागचा अनुभव सांगितला नाही का तुम्हाला तो? खूप दिवस झाले ना ताई आता. हा, उन्हाळ्यात सांगितला होता. हा, मग आता हा बघा ना, आता डिसेंबर, मे महिना कुठे, आता हा. जवळजवळ 6 आणि महिने तुम्हाला होतात. परत दुसरे अनुभव सांगते मॅडम. हा मी असे म्हणजे एक दिवस नित्य सेवा करत होते बरं का. हा 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 हा. तर मी ना रोज सूर्यदेवाला सकाळच्या परी तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर सूर्यदेवाला, म्हणजे सूर्यदेव आहे ना, असं हो. मंत्र म्हणते, भास्कर आहे ना मग, आणि 1 तांब्या पाणी टाकून हळद कुंकू वाहते. अच्छा. हा हा तर एक दिवस आहे ना, असं स्वामी समर्थाचा जप करीत होते, असं म्हणजे जपमाळ करीत होते. हम्म. आणि जपमाळ करता करताच सूर्यनारायणाचं दर्शन झालं अहो, अचानकच. म्हणजे बापरे. हो ताई, हा. वा, आणि किती म्हणजे सुंदर. मी म्हणजे डोक्यात पण नाही तसं काही हा, ताई माझ्या, पण असे म्हणजे डोळे असं. बंद होते का? डोळे बंद होते, हा ताई. वा, आणि ते बरोबर म्हणजे असं पुढं लगेच तसं झालं ताई. सूर्याची एकदम प्रतिमा आज आली म्हणजे सगळं, म्हणजे मला असं आपलं स्वतः प्रपंचावर काहीच सांगायचं नाही, आज सगळं देवावरच सांगायचंय. किती छान पण. हा. हं. आणि दर्शन झालं बरं का ताई, सूर्यनारायणाने दर्शन दिलं. वा. आणि एक दिवस पहाटे स्वप्न पडलं, तर ते महादेवाची पिंड आली स्वप्नामध्ये बरं का ताई. हो. तर त्या पिंडीमध्ये महादेवाचं पण दर्शन झालं पहाटच्या स्वप्नात. वा, किती तर छान आहे असे ताई. छान छान अनुभव आले मला. आणि मस्त. ताई, लय दिवस नाही झालं मी स्वामी सेवेत आलेलं, सगळे 2 वर्ष झालेत. हा, हा. बघा तरी पण ते मनोभावे करताय ना ताई तुम्ही. मनोभावे म्हणजे ताई, एवढं काम जरी असलं ना तरी बी हा म्हणजे ते करावंच वाटतं. हा,
ते आपण म्हणजे मनानेच करावं वाटतं. किती जरी खरंय जीवाला खरंय. ताण जरी झाला ना, हा तरी ती घराची गुरुवारी स्वच्छताच झाली पाहिजे. म्हणजे सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे असं मनाला वाटतं. बरं, किती तसं छान ताई. फ्रेश लागत नाही ताई. हा तेच ताई, ते हा केल्याशिवाय असं फ्रेशच वाटत नाही मनाला. अगदी बरोबर बोललात. हा असं म्हणजे ते खूप छान. सगळं म्हणजे व्यवस्थितच करावं वाटतं. हम्म किती बरं वाटतं ताई असं स्वामी आणि सेवेतलं ताई सगळं. आम्ही इकडं म्हणजे भगवानगड माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे हो. बीड जिल्ह्यामध्ये हो ना. इकडं नगर जिल्ह्यामध्येच आहे पण इकडं हा हा. बीडच्या आणि नगरच्या मध्ये. तर मी ते भगवान बाबाचं म्हणजे भगवान बाबा माहित असते ना तुम्हाला? माहित आहे ना. हा तर ते त्यांनी बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. हा हा. तर त्यांची मी ती आरती ते म्हणायची पहिली त्यांची पूजा करायची. हा. हा 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 म्हणजे पण लय म्हणजे सर तुम्ही सगळं करत असता, हा एवढं घरातलं स्वयंपाक पाणी देव धर्म ज्ञानेश्वरीचा शेती ताई ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचते संध्याकाळी रोज नियमाने. रोज. हो हो. वा, तुमचं शिक्षण किती झालंय ताई? शिक्षण काही नाही ताई 9वी झालेली आहे माझी. 9वी काही कमी नाहीये. एवढं भक्ती मार्गात आल्या, एवढं करताय ना, आणि त्यामुळेच तेवढं करू शकताय ना, वाचन ताई येते पण सगळं. मी आज घरी ना घर पुसत होते का मी सकाळी हा स्वच्छ करत होते ना, हा. तर त्यावेळेस आहे ना मला घर पुसता पुसता मला वास यायचा बरं का ताई, असा अगरबत्ती सारखा सुगंध. असं हा बरं हा का. हा हा. तर मी म्हणायची मला अनुभवात म्हणजे माझ्या ध्यानातच नाही आज तसं काही म्हणजे येते ना असं म्हणजे असं काही म्हणजे हा डोक्यातच हा नाही हा. बरं का. ते अचानकच स्वामी ते घडून आणतात. हा ना बघा. आपण मस्त त्याच्या शोधात असतो हा, कधी आपलं जेव्हा म्हणजे आपण करते स्पेशल खास करून शोधत असतो तेव्हा नाही सापडणार. नाही. अचानक ते त्यांचं अस्तित्व दाखवतात. अचानक तसं हम्म अचानकच झालं आज. हम्म. आणि तिथून पुढं असा अनुभव आला मला. किती छान. मी सगळं हा शेअर करते हा ताई. हा हा हा, श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. मस्त वाटलं. हा